चला तर मित्रांनो, आज सेशनला सुरुवात करूया. तुम्ही हा इमेज व्हॉट्सअप थ्रू, सोशल मीडिया थ्रू, पर्टिक्युलरली कोणाच्या थ्रू तरी तुम्ही स्टेटसला बघितलं असावं. मोफत मार्गदर्शन, येस, हे खरंच आहे, मोफत मार्गदर्शन आहे. पूर्णपणे आपण आज एवढे कंटेंट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ब्रांचेस इन इंजिनिअरिंग, स्कोप फॉर डिप्लोमा, लिस्ट ऑफ कॉलेजेस, सोलापूरमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्याचं डिस्कशन करणार आहे. कट ऑफ म्हणजे काय आणि कट ऑफ काय त्याचा पर्टिक्युलरली पूर्ण ब्रीफ मध्ये आपण याच्यामध्ये बघणार आहे. आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग याच्याबद्दलही आपण संदर्भात आजचा सेशन बघणार आहे. सो पूर्णपणे हा व्हिडिओचा आस्वाद घ्यावा आणि कमेंट मध्ये सांगावे आपल्याला कसं वाटलं आहे. मित्रांनो, आता आपण बघूया ब्रांचेस इन इंजिनिअरिंग. सो ब्रांचेस इन इंजिनिअरिंग कुठले कुठले येतात? ऑलरेडी यू नो, कुठेतरी तुम्ही ऐकलं असावं. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, असे बरेचसे काही आपल्याला MSBT नी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे की स्कोप कुठले आहेत. MSBT म्हणजे महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई, याच्या थ्रू DT संलग्नित म्हणजे यांच्या अंडर असलेला, DTच्या अंडर असलेले हे MSBT तुम्हाला या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून देत आहेत. सो याचा आपण डिटेल्ड माहिती पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. तर हा कोण चालवतो? टोटली हा MSBT च्या संलग्नित असलेला सगळे कॉलेजेस याचा ऍडमिशनचा तुम्हाला फायदा भेटेल. सो माय डिअर स्टुडंट्स, सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे, मेकॅनिकल काय आहे, म्हणजेच स्कोप फॉर अन इंजिनिअरिंग काय काय आहे, आपण आज ते डिस्कस करूया व्हिडिओ मधून. पहिल्यांदा बद्दल बोलतो आपण सिव्हिल इंजिनिअरिंग. मी कॅटेगराइज केलेले 4 झोन मध्ये, जसं की हायर स्टडीज, बिझनेसेस, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट. म्हणजे माझ्या मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला चारही सेक्टर मध्ये तुम्हाला ग्रोथ आहे. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही डिप्लोमा होऊन डिग्री करू शकता, बीटेक, एमटेक करू शकता, आर्किटेक्चर, अब्रॉडला पण जाऊन MS करू शकता. बिझनेस मध्ये स्वतःची कंपनी तुम्ही टाकू शकता किंवा मटेरियल सप्लायचे मटेरियल घेऊ शकता, कॉन्ट्रॅक्टर घेऊ शकता, किंवा काही बँकेच्या नोकरीमध्ये एस्टिमेशन लागतं, व्हॅल्युएशन लागतं, ह्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली कार्यरत वर्क करू शकता बेस्ड ऑन द डिप्लोमा झाल्यावर. ओके. सो गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही स्टेट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, असं तुम्हाला पर्टिक्युलरली SSC, त्याच्यानंतर ना PWD, WCD हे महाराष्ट्र लेवलचे तुम्हाला एक्झाम देतात. तुम्ही हायर स्टडीजला गेलात, जसं की डिग्री केलात, तेव्हा तुम्हाला UPSC, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, रेल्वेज मध्ये ह्या पद्धतीची नोकरी तुम्हाला भेटून जातील. ओके. आताचा काळ परत PSU पण आलेला आहे पब्लिक याच्यामध्ये. सो पब्लिक डोमेन मध्ये जेव्हा तुम्ही काम करता, PSU सेक्टर मध्ये पण तुम्ही काम करू शकता. ते गव्हर्नमेंटच्या अंडर येतं, सेमी गव्हर्नमेंट म्हटलं जातं त्याला. अजून एक प्रायव्हेट मध्ये. सो प्रायव्हेट मध्ये तुम्हाला स्कोप आहे, जसं की मोठे मोठे कंपनी आहेत, MNC चे कंपनी असतील, टॉपचे इन्फ्रास्ट्रक्चरचे कंपनी असतात, तुम्ही ऐकला असतील, L&T कंपनी, टाटा पॉवर कंपनी. ओके. असे भरपूर काही तुम्हाला स्कोप आहे प्रायव्हेटायझेशन मध्ये पण. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग इज द आफ्टर ऍग्रिकल्चरल सेकंड लार्जेस्ट ब्रांच इन द सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रीटमेंट. ओके. सो मेकॅनिकलचं पण बघूया. त्याप्रमाणे मी सगळीकडे सेम कॅटेगराइज केलं म्हणून सांगितलं, हायर स्टडीज, बिझनेस, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट. सो या पद्धतीने तुम्ही ह्याच्यात ते चॉईस करून करू शकता तुम्हाला काय करायचं फ्युचर मध्ये. ओके. सो त्याच्यानंतर ना कॉम्प्युटर आणि IT इंजिनिअरिंग हे सगळ्यात जास्त आताचा क्रेज. ओके. तो आता AI टेक्नॉलॉजी पण आलेला आहे, या साथीदार आहे, टेक्नॉलॉजी खूप वाढत आहे, त्यामुळे इथेही तुम्हाला भयंकर स्कोप असणार आहे प्रायव्हेटायझेशन मध्ये. गव्हर्नमेंट मध्ये पण आहे, पण तेवढं नाही आहे. ओके. जास्तीत जास्त मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या 3 फील्ड साठी तुम्हाला जास्त करून स्कोप आहे. ओके. सो त्याच्यानंतर ना पर्टिक्युलर ENTC इलेक्ट्रिकल जर बोललात आपण, त्याच्यामध्ये पण तुम्ही BTech, MTech, MBA असं करू शकता, स्वतःचे बिझनेस करू शकता, प्रायव्हेट मध्ये जाऊ शकता आणि वेगवेगळे गव्हर्नमेंट पण देऊ शकता. माय डिअर स्टुडंट्स, मी थोडस आज तुम्हाला महत्वाचं सेशन म्हटलेलं ना, याच्यासाठी कॉलेजेस किती आहेत ते आपण बघूया. हा फर्स्ट स्लाइड आहे कॉलेजच्या संदर्भात. आता थोडंसं ऍब्रिव्हिएशन म्हणजे काय राजांनो, तर शॉर्ट फॉर्म वापरलं जातं आणि त्याचा इन्स्टिट्यूटचा कोड आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर, ह्याला GP म्हटलं जातं, त्याचा इन्स्टिट्यूट कोड आले 6017. हे MSBT ने ठरवलेलं आहे त्याच्या कोड्स. नंतर AG पाटील हे आहे तुमचं, AGP म्हणता तुम्ही. नंतर सोलापूर एज्युकेशन सोसायटी, त्याला SC SP म्हणतात, सम्राट चौकला जे आहे तो पर्टिक्युलर कॉलेज. सिद्धेश्वर वुमेन्स, इथं फक्त मुलींसाठी SSWP यांच्यासाठी आहे. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर, याच्यामध्ये VVP म्हटलं जातं.
त्याच्यानंतर ब्रह्मदेव दादा माने दॅट इज अ BMIT चा कॉलेज घ्या, नंतर SPM चा घ्या, नंतर मॅप दॅट इज अ मौलाना आझाद पॉलिटेक्निक, स्वामी विवेकानंद SVIT, नंतर बिग सी. असे टोटल तुम्हाला 10 कॉलेजेस सोलापूरमध्ये भेटतात. सोलापूरच्या आउटसाइड थोडंसं कॉलेज म्हटलं की तुम्ही अक्कलकोटला पण जावा, तिथे कॉलेजेस आहेत. पर्टिक्युलरली तुम्ही वैरागला जावा, बार्शीच्या तिकडे कॉलेजेस आहेत. ओके, त्याच्यानंतर पंढरपूरला जावा, तिथेही कॉलेजेस सापडतील. मी जास्तीत जास्त फोकस फक्त आपल्या सोलापूरच्या याच्यावरती केलाय. आउटसाइडला कॉलेज पण आहेत, असे खूप काही कॉलेजेस तुम्हाला सापडतील. त्याच्यात आपण टॉप 10 कॉलेजेस मध्ये आपण फोकस करतोय, जे कोणाला सोलापूरलाच ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी. ओके, सो आता बघूया आपण थोडंसं महत्वाचं सेशन, इनटेक कॅपॅसिटी. इनटेक म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये, मी काय म्हटलं नीट ऐकायचं, प्रत्येक कॉलेजमध्ये किती वेकन्सी आहेत. मी ह्या पद्धतीने हे चार्ट तुम्हाला प्रिपेअर करून दिलं. मी एक दोन तुम्हाला वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्ही त्याचा पूर्णपणे अनालिसिस करून घेता. आता जीपी मध्ये 2 कॉलेजेस आहेत, एक शिफ्ट आणि एक रेग्युलर. कॉलेजमध्ये अंतर काही नाही आहे, टायमिंग वगैरे सगळं सेम असतं, फक्त त्यांना मायनॉरिटीमध्ये शिफ्टच्या मुलांना मायनॉरिटी भेटलेलं असतं. सो रेग्युलर म्हणजे त्याच्यामध्ये इनटेक आहे सिव्हिलचे 60, मेकॅनिकल 120 म्हणजे 2 डिव्हिजन आहेत, कॉम्प्युटर 60, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60, ENTC 60, इलेक्ट्रिकल 60, असे टोटल मिळून शिफ्ट आणि रेग्युलर मिळून 540 चा वेकन्सी तुम्हाला भेटेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघितलात AG पाटील 300, SC SP 360, SSWP 330. मी जे डॅश केलेलं आहे ते डॅशचा मिनिंग असं होतं, तिथं काही त्याचा पर्टिक्युलर ब्रांचेस नाही आहेत. शिफ्ट मध्ये बघितलात फक्त 2च ब्रांचेस तिथं तुम्हाला सापडलं जाईल. सो त्यामुळे हे इनटेक कॅपॅसिटी तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता, आणि तुमच्या सोबत जेव्हा ऑप्शन फॉर्म फिलअप करता त्या अनुषंगाने तुमचा मेरिट लिस्ट लागलेला असतं फायनल. ते फायनल मेरिट लिस्ट बघून आपण ह्या पद्धतीनं वेकन्सी आपण कुठं मावतो याचा तुम्ही एक पूर्ण चार्ट करून रेडी ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण डिस्कस करू शकतो. नंतर कट ऑफ. आता हे कट ऑफ खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, कट ऑफचं मिनिंग मी सांगतो. एक सपोज कॉम्प्युटर, आता जीपी घेतलं, जीपीला जवळपास 91 जे आहे, 91च्या आसपास कट ऑफ लागतो. हे कट ऑफ काय आहे? कट ऑफ मध्ये पर्टिक्युलरली जे विद्यार्थी शेवटपर्यंत, पर्टिक्युलरली शेवटपर्यंत म्हटलं म्हणजे शेवटचा विद्यार्थी जे कोणी असेल, सपोज त्याला 91%, 91च्या खाली लोकांना भेटणार नाही, 90 वरच्या लोकांना भेटणार, असं प्रत्येकाचे कट ऑफ वेगवेगळे असू शकतात. आणि बेस्ड ऑन दी तुमच्या कास्ट कॅटेगरी याच्यानुसार तुमचे कट ऑफ दिलं जाईल. मी एक ग्रुप तयार केलेला होता, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथं मी कट ऑफचे पूर्ण डिटेल्स शेअर करणार आहे तुम्हाला, आणि ते ग्रुप तुम्ही कुणाला भेटत नसेल डायरेक्टली मला कॉल करून तुम्ही विचारू शकता, किंवा त्याचा व्हॉट्सअप लिंक तुम्ही मागू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथले शंका निरसन सगळं मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून देईल. ओके, जेणेकरून मुलांचा लॉस होऊ नये म्हणून आपण याचा विचार करतोय. आय होप कट ऑफ समजला असेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, शेवटचा विद्यार्थी कोणी असेल त्या कॉलेजमध्ये त्याला कट ऑफ म्हटलं जातं. त्या कट ऑफच्या अगोदर किंवा नंतर असे 2 गोष्टी असतात. कट ऑफ त्याच्या पुढच्याला ऍडमिशन भेटतं, त्याच्या खालच्याला ऍडमिशन भेटत नाही. मग त्या पद्धतीने आपण कॉलेज कसं चॉईस करायचं काय नाही, त्याच्यासाठी मी एक अलर्ट देतोय. फर्स्ट ऑफ ऑल हे अतिशय महत्वाचं आहे. काही कॉलेजेसमध्ये ऑप्शन फॉर्म भरून देतो म्हणतात, देतात, पण तुम्ही ID पासवर्ड दिलेला असतं, त्यामुळे तुम्हाला सपोज चांगलं कॉलेज भेटत असेल, तुम्ही कुठल्या तर कॉलेजमध्ये गेलात, मग त्यांनी तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. सो त्यासाठी डोंट शेअर युअर ID अँड पासवर्ड. तुम्ही सपोर असून त्यांना पासवर्ड देऊन लॉग इन करून घेतल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरा. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ऑप्शन फॉर्म भरू नका. ओके, सो हे अलर्ट मी इथून देतोय. त्याच्यानंतर आता ऍव्हरेज कट ऑफ मी काढलेला आहे. काही वर्षाचा मी दरवेळेस हा व्हिडिओ बनवत असतो, यात पण मी यावेळेस ऍव्हरेज कट ऑफ मी सादर केलेला आहे. या आसपास तुम्हाला आता सिव्हिल इंजिनिअरिंग शेवटचा विद्यार्थी 83.16, मी शिफ्ट आणि रेग्युलर पकडून सांगतोय. शिफ्टला थोडंसं हायर, सॉरी रेग्युलरला थोडंसं हायर जातं, 85 पर्यंत जातं, 86 पर्यंत जातं, आणि तेच 83 पर्यंत येतं. सो या पद्धतीने मी कॅटेगरीज केलेला आहे. तुम्हाला या थोडंसं आयडिया यावं. कसं आहे, दरवेळेस कट ऑफ सेम असतं असं नाही, दरवेळेस चेंज होतं. त्यामुळे मी ते ऍव्हरेज कट ऑफ सेट करून दिलंय. या पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन भेटून जाऊ शकतं. सो त्यामुळे तुम्ही ऍडमिशनचा फॉर्म जेव्हा भरता कट ऑफ मध्ये, या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट असतील. ओके, सो हे प्रत्येकाचं मी कट ऑफ तसं प्रत्येक कॉलेजचं दिलेलं आहे, तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे, इथं पर्टिक्युलरली मायनॉरिटीचं दिलेलं आहे मी, याच्या अगोदर रेग्युलर. चला माझ्या मित्रांनो, आता नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. थोडंसं इन्फॉर्मेशन देईन मी तुम्हाला क्लासच्या बाबतीत. आपलं टोटली कन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी अँड रिसर्च असा क्लासचं नाव आहे.
आपण याच्यामध्ये डिप्लोमाचे जे स्टुडंट्स आहेत, डिग्रीचे जे स्टुडंट, त्यांच्यासाठी आपण क्लास घेतोय. सो जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन फोकस्ड ऑन दी कॉन्सेप्ट, कन्सिस्टन्सीचं रिझल्ट आहे आपलं, कम्प्लिशन टाइमली केलं जातं, सिलेबस टेस्ट सिरीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी पण केलं जातं. आपण जास्त करून मोर दॅन 12 इयर्स एक्सपिरियन्सचे फॅकल्टी आपण हायर केलेले आहेत. सो जेणेकरून मुलांचं टू मेक देम प्रोडक्टिव्ह व्हायला पाहिजे. सो पर बॅच मध्ये आपण 30 स्टुडंट्सनाच घेतो, जेणेकरून उत्कृष्ट रिझल्ट देण्याचा प्रयत्न आपण करतो. सो ऍडमिशन झाल्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो त्याच्या पुढे आता आपण बघूया महत्वाचा सेशन होता. सो बघा, मी अजून परत म्हटलं, याच्या अगोदर आपण एजीबीचं बघितलं, एसपीएम चे पण कट ऑफ आहेत, वेगवेगळे कट ऑफ. तो हे कट ऑफ त्या पद्धतीने तुम्ही एक ऍव्हरेज कट ऑफ काढलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. ठीक आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, कट ऑफ म्हणजे कळालं, कट ऑफ हा शेवटचा विद्यार्थी, त्या कॅप राऊंड 1 बद्दल बोलतोय मी फक्त, त्याचा कट ऑफ तुम्हाला या पद्धतीने भेटला जाईल. ओके. सो ऍव्हरेज कट ऑफ फॉर द व्हीव्हीपी, विद्या विकास प्रतिष्ठान. सो त्याच्यासाठी पण मी कट ऑफ तयार केलेला आहे. काही जणांना व्हिडिओ भेटले नसतील, या व्हिडिओवरती जायचा, पर्टिक्युलर लिंकला क्लिक केला, किंवा तुम्ही आता युट्यूब मध्ये बघत असेल, युट्यूब चॅनलला क्लिक केला, तर तिथून तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस केलं, सबस्क्राईब केलं, जेणेकरून त्याचं तुम्हाला येणाऱ्या पुढं MSBTचे रूल्स काय आहेत, कॉलेजचे रिझल्ट कसं पाहिलं जातं, या सगळ्या गोष्टी, किंवा कॉलेजचे ऍडमिशन कसं स्टार्ट झालेले आहेत, सगळ्या गोष्टी आपण त्या युट्यूब वरती दिलेल्या असतात. सो तिथून तुम्ही बघू शकता. सो त्याच्या पुढे आपण बघूया ऍव्हरेज कट ऑफ फॉर द BMIT बेलाटी साठी. सो बेलाटी साठी पण वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही या पद्धतीने कट ऑफ बघू शकता. सो कट ऑफ हा खूप इम्पॉर्टंट असतो माझ्या मित्रांनो. सो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येते कॉलेज सर्च करायला. ओके. आता तुम्हाला 50% डायरेक्टली मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक भेटायला पाहिजे असं होत नाही. सो त्यामुळे फर्स्ट राऊंडला जेवढ्या सेक्युअर करता येईल तेवढं तुम्ही सेक्युअर करू शकता. ओके. सो माझ्या मित्रांनो, आता SSWP ला हे पूर्ण लेडीजचं कॉलेज आहे, म्हणजे वुमेन्स पॉलिटेक्निक आहे. याच्यात पुरुषांना म्हणजे मेलला तुम्हाला ऍप्लिकेबल नाही आहे, तेवढे काळजी घेणं गरजेचं, कारण की एक जण मुलगा भरलेला आहे ऑप्शन फॉर्म मध्ये. सो तिथं ऍडमिशन भेटत नाही, आणि तो सिस्टीम आता घेणार पण नाही आहे. ओके. सो वेगवेगळे तुम्ही टेलिग्राम चॅनल दिलेले, तुम्ही जॉईन होऊ शकता त्याच्यामध्ये, जेणेकरून तुमचा फायदा होईल. मॅपचे पण मी वेगवेगळे तुम्हाला ब्रांच वाईज हे कट ऑफ दाखवत आहे. हे ऍव्हरेज कट ऑफ आहे म्हणून सांगलोय. एकदा 62 ला पण येऊ शकतो, 66 ला पण जाऊ शकतो. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही हे ऍव्हरेजली तुम्ही एक आयडिया यावं म्हणून आपल्याला सादर केलेलं आहे. सो हे झालं आपण कट ऑफ बद्दल बोललं. उद्या ऑप्शन फॉर्मची डेट येतील, त्या पद्धतीनं तुम्ही ऑप्शन फॉर्मच्या तयारीत राहणं गरजेचं आहे. माझ्या मित्रांनो, टोटली फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला मी ऑप्शन फॉर्म भरून दिला जाईल. कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून घ्या. काही अडचण असेल या फोनवरती तुम्ही संपर्क साधू शकता. टाइम घ्या, त्या पद्धतीने तुम्हाला पुढचं फ्री ऑप्शन कसं भरायचं, काय करायचं, हे सगळं तुम्हाला क्लासमध्ये आल्यावर आम्ही डिस्कस करून देऊ. काही तुम्हाला अडचण असेल, तुम्ही या पर्टिक्युलर चॅनलला तुम्ही शेअर करून तिथं व्हॉट्सअप ही करू शकता तुम्हाला, किंवा इन्स्टावरती मेसेज करू शकता, टेलिग्रामला विचारू शकता, जेणेकरून तुमच्या शंकाचं निरसन मी केलं जाईल. हे सगळे जे लिंक्स आहेत तुम्ही पर्टिक्युलरली व्हॉट्सअपला आहे टाका, मी लिंक्स पण तुम्हाला शेअर करून देईन. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ एंटायरली. याच्यामध्ये आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. कट ऑफ म्हणजे काय, लिस्ट अराउंड द कॉलेजेस कुठले कुठले आहेत. ओके.